राम राम मित्रांनो, मी तुमचा अनिकेत देखणे पाटील. आज आपलं स्वागत आहे कार रिव्ह्यू मराठी चॅनलवरती. तर आपल्याला भेटून जाते मारुती सुझुकी ब्रीझा, जिचं आपल्याला येऊन जाते व्हेरियंट LXI मॉडेल आहे. LXI म्हणजेच की एकदम बेसिक मॉडेल आपल्याला येऊन जाते. जी चाबी वगैरे या टाईपमध्ये येऊन जाते बेस मॉडेलची. त्यामध्ये की आपलं म्हणजे लॉकला किती करू शकतो, बाकी याच्यामध्ये काही फीचर्स नाही आहे चाबीमध्ये. गाडीमध्ये आपल्याला चांगले फीचर्स वगैरे भेटून जातात. आपण जर बोललो गाडीबद्दल, तर हे जे मॉडेल म्हणतात हे आपलं 2025चं लेटेस्ट मॉडेल आहे. आणि GST 2.0 मध्ये आता याच्यामध्ये किती प्राइस डाऊन झालेली आहे ही एक्झॅक्टली अजून तर माहीत नाही झालेली. तशी आपल्याला 22 तारखेपर्यंत आपल्याला माहिती होऊन जाईल, 22 सप्टेंबरपर्यंत. LXI मॉडेलची जी एक्शोरूम प्राइस होती ती आपल्याला 8,69,000 जवळपास जायची. आणि याच्यावर आपले जे सेव्हिंग प्राइस म्हणतात आपल्याला ते आपण नाही कमीत कमी 33,000 जवळपास वाचू शकतो. तर आता हे अजून अंदाज आहे, अजून पक्क्याची प्राइस बाकी आहे ते आल्यानंतर तुम्हाला सांगितलं जाईल. आणि आज आपण नाही याच गाडीचे डिटेल रिव्ह्यू करणार आहोत. तर चला मग आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया. आपला जो मॉडेल म्हणता येईल हा आपलं येऊन जातं एकदम बेस्ट म्हणजेच की LXI मॉडेल. आणि यामध्ये आपल्याला LXIच्या वर आपण जर गेलो तर आपल्याला LXI मध्ये CNG मॉडेल पण आपल्याला अवेलेबल वगैरे होऊन जाते. तुम्ही जर CNG वगैरे पाहिजे असेल तुम्हाला तर आपल्या LXI मॉडेलमध्ये पण CNG भेटून जाते तुम्हाला. तर पाहिजे असेल तर मिळू शकते. आणि याच्यामध्ये जे आपल्याला इंजिन वगैरे म्हणता येईल ते आपल्याला येऊन जाते K15C इंजिनमध्ये, जे की 1.5 लिटरचं असते. सीसी मध्ये बोललो तर 1462 cc 4 सिलेंडर इंजिन होऊन जाते. जे की टॉर्क म्हणता येईल आपल्याला ते आपल्याला काढते 136.8 न्यूटन मीटरचा. आणि जे BHP वगैरे म्हणता येईल ती आपल्याला काढते 101.64 BHP. त्या सगळेच आपण जर बोलवायचं जे टर्निंग रेडियस वगैरे म्हणता येईल ते आपल्याला येऊन जाते 5.3 5.2 मीटरमध्ये येऊन जाते. 3 मीटर नाही आहे, 5.2 मीटर आहे. त्या संगच जे पेट्रोल टँक वगैरे म्हणता येईल ते आपल्याला येऊन जाते 48 लिटरमध्ये. CNG टँक जर घेसाल तर आपल्याला पेट्रोलपेक्षा आपल्याला CNG मध्ये जास्त मायलेज भेटेल. पण प्राइस वगैरे पण आपल्याला तशीच ती महागच जाते पेट्रोलच्या कम्पॅरिझनमध्ये आपण गेलो तर. आणि जी आपली गाडी साईज वगैरे म्हणता येईल ही आपल्याला येऊन जाते 4 मीटरच्या अंदर म्हणता येईल, हिला सब कॉम्पॅक्ट SUV बोलल्या जाते. तर हिची टोटल जी लांबी वगैरे म्हणता येईल ती आपल्याला 39.95 mm मध्ये येऊन जाते. जी आपल्या गाडीची टोटल रुंदी म्हणता येईल ती आपल्याला रुंदी म्हणता येईल आपल्याला ती ती आपल्याला 1790 मध्ये येऊन जाते. आणि जी हाईट वगैरे म्हणता येईल ती आपल्याला 1685 मध्ये आरामात मिळून जाईल. त्या संगच आपल्याला जी गाडीचा व्हीलबेस वगैरे बोलता येईल ते आपल्याला 2500 mm मध्ये आपल्याला मिळून जातो आरामात. जे ग्राउंड वगैरे ते आपल्याला चांगलं पण येऊन जाते. पण टाटा नेक्सॉनपेक्षा ग्राउंड थोडंसं कमी आहे. त्या संगत आपण जर बोललो बुटफेस बद्दल तर 328 लिटरचा आपल्या बुटफेस येऊन जाते गाडीमध्ये. आणि माहिती वगैरे आपल्याला ते काय 17चा आपल्या माहिती येऊन जाते गाडीचा. 160ची टॉप स्पीड वगैरे तशी जाते. आणि प्राइसिंग वगैरे तुम्ही सांगितली तुम्ही चार आरामात नाही का 33,000 जवळपास तुम्ही वाचू शकता. तसं आपण जर 33,000 आपण मायनस जर केले तर आपल्याला 8,65,000 जवळपास हिची नवीन प्राइसिंग घ्यायला पाहिजे. आता सी नवीन प्राइसिंग वर येईल तसं तुम्हाला मी सांगायचं जाईल. आता राहिली गोष्ट पाहतो चाबी वगैरे बद्दल तुम्ही बघितलेलीच आहे. समोरचा आपण सांगितलं म्हणलं होतं समोर गाडी म्हणजे आपल्या जे सुझुकी लोगो आपल्या इथे येऊन जाते. ग्रिल वगैरे या टाईपमध्येच आपल्याला येऊन जाते. साईडने आपण जर बोललो तर आपल्या जी इथं हेडलाईट वगैरे म्हणता येईल तो आपल्याला येऊन जाते. तिथं प्रोजेक्टर येऊन जातो आपल्या बेस मॉडेलमध्येच. तिथे पाहिजे तुम्ही LED टाकू शकता. LED प्रोजेक्टर डायरेक्ट होऊन जाईल, जास्त काय खर्च करायचं काम नाही आहे. आणि इथं आपल्या येऊन जाते पार्किंग लाईट वगैरे इंडिकेटर्स वगैरे आपल्या इथे येऊन जातात, जे की नॉर्मल आहेत. खाली आपल्या पूर्ण ब्लॅक येऊन जाते. क्रोम वगैरे आपल्याला कुठेही काही मिळत नाही. त्या संगत आपल्याला इथं फॉगलाईट वगैरे पाहिजे असं तुम्ही लावू शकता, जसं आपल्या टॉप मॉडेलमध्ये येऊन जातो. जसं की ZXI मॉडेलकडे आपण गेलो तर. आणि टोचिंगची जागा वगैरे जी असते ती आपल्याला नाही का इथे भेटून जाते. म्हणजे तुमची गाडी कुठं फसली तुम्ही त्याला आरामात बाहेर वगैरे काढू शकता. गाड्यामध्ये आपण जर बोललो बाबा जे मिरर वगैरे जे इंडिकेटर्स वगैरे म्हणतात ते आपल्याला मिररवरती येऊन जातात, फेंडरवरती येत नाही. नाहीतर नॉर्मली आपल्याला बेस मॉडेलमध्ये इंडिकेटर्स आपल्या फेंडरवरती येऊन जातात, मिररवरती भिडत नाहीत. पण आपल्याला यामध्ये मिररवरती येऊन जातात, जे की चांगला फीचर्स वगैरे म्हणता येईल. आणि जे टायर्स वगैरे म्हणतात आपल्या गाडीमध्ये MRF कंपनीचे टायर आहेत, ज्याची साईज आपल्याला 215/60R 16 इंचचा टायर भेटून जाते. हिला जर आपण व्हॅन्यू संग जर आपण कम्पेअर करायला लागलो ना, तर व्हॅन्यूच्या बेस मॉडेलमध्ये आपल्याला 15 इंचचा आपला टायर येऊन जाईल किंवा 14 इंचचा येऊन जाईल. पण याचा बेस मॉडेलमध्ये आपल्याला 16 इंचचा टायर भेटून जाते, जे की सगळ्यात चांगला आपल्याला ऑफर केला जाते. बेस मॉडेलमध्ये टायर चांगली आपल्याला येऊन जाते. ऑल ट्यूबलेस आहेत. समोर डिस्क मॅग ब्रेक सिस्टीम येऊन जाते गाडीमध्ये. आणि ABS CBD ही जसं यासारखे सगळे फीचर्स गाडीमध्ये आपले भेटून जातात. त्या संगत आपण जर बोललो एकदा आतल्या साईडमध्ये तर सगळ्यात पहिले आपण बोलूया डोअरवरती. तर आपल्याला जे विंडो कंट्रोल म्हणतात ते आपल्या इथे येऊन जातात. आणि जे डोअर्स कंट्रोल म्हणतात ते आपल्या इथे येऊन जातात चाइल्ड सिस्टीम या साईडला. आणि जे मिरर म्हणतात त्याचे कंट्रोल आपल्याला या साईडला येऊन जातात. सीटचे कंट्रोलवर आपल्या इथं मॅन्युअल आपल्याला ऑफर केलेले आहेत. समोर मग करायचं असेल तुम्ही इथं स्विच आहे समोर मग करू शकता. आणि बोनट बद्दलचं बोललो आपण तर त्याला इथून ओपन करू शकता. आणि याला इथून आपल्या फुल टँकला
एकदा बोनट ओपन करून दाखवतो तुम्हाला. याचं बोनटचं वजन वगैरे तुम्हाला एकदम भारी आहे एकदम. बघा ऐकलं ना माणूस एकदम स्टार्टिंगला तर थोडं भारीच आहे. आणि इथं आपले प्रॉपर जे इन्स्टॉलेशन वगैरे म्हणता येईल ते आपल्याला मिळून जाईल. तर रबर वगैरे आपण आपल्याला येऊन जातो. त्या संग आपण बोलू इंजनमध्ये तर आपल्याला येऊन जाते 1.5 लिटरचं आपलं इंजिन येऊन जाते, जे की चांगलं पॉवर काढून देते आपल्याला. त्या संगत आपल्याला खाली इंजिन प्रोटेक्शन वगैरे तर सण लावायचं असेल तुम्ही लावू शकता याला, जेणेकरून तुमचं इंजिन जास्त प्रोटेक्ट राहील. बाकी तुम्ही याच्यामध्ये इथून वॉशिंग फ्लूइड वगैरे म्हणताल त्यामध्ये पेमेंट टाकू शकता वॉशरसाठी. बाकी इंजिन ऑइल इथून टाकू शकता, इथून याला चेकआउट वगैरे करू शकता. बाकी सगळं तुम्हाला माहितीच आहे. बॅटरी वगैरे इथं आली याच्यावाली, बाकी स्विचेस इथे येऊन जातात. तर या टाईपमध्ये आपल्या ब्रिझाचं इंजिन वगैरे आपल्याला मिळून जाते. आता याला एकदा करूया बंद. आता राहिली गोष्ट आपली टायर्स वगैरे बद्दल तर झालेली आहे. आता जाऊया इंटिरियर मध्ये. जे गाडीमध्ये मीटर वगैरे म्हणता येईल ते आपल्या येऊन जाते नॉर्मल आहे. म्हणजेच की याच्यामध्ये आपले डिजिटल मीटर वगैरे आपल्याला बेस मॉडेलमध्ये पण येत नाही, आणि राहिली गोष्ट टॉप मॉडेलची तर टॉप मॉडेलमध्ये पण आपल्याला मिळत नाही. सगळ्यात पहिले आपण जर इथं बोललो तर आपल्याला या साईडला येऊन जाते, इथं ट्रॅक्शन कंट्रोलचं बटन आपल्याला येऊन जाते, आणि हेडलाईट जे लेवल असते त्याला तुम्ही ॲडजस्ट वगैरे करू शकता. आणि सगळ्यात जास्त जी गाडी म्हणता येईल ना मॉडिफाय हीच गाडी होते. कारण की म्हणजे होते म्हणजेच काय, तसं बघितलं सगळ्या गाड्या मॉडिफाय वगैरे होऊ शकतात, पण सगळ्यात जास्त जे बॉईज वगैरे म्हणता येईल ते याच गाडीकडे जातात मॉडिफाय करण्यासाठी. कारण की याच्यामध्ये तुम्हाला काम करण्यासाठी ऑप्शन वगैरे खूप जास्त आहेत. जसं की स्क्रीन आली, अलॉय व्हील्स आले, त्यानंतर गाडी ब्लॅक कलरमध्ये घेतली तर त्याला फिल्म वगैरे म्हणता येईल, म्युझिक सिस्टम वगैरे जास्त मोठी म्हणता येईल, रिव्हर्स कॅमेरा म्हणता येईल, या टाईपचे फीचर्स येऊन जातात बारके बारके. आता आपण बोलू स्टेअरिंगवरती, तर स्टेअरिंगवरती तुम्ही बघू शकता आपलं सुझुकीचा आपल्या सेंटरला लोगो येऊन जातो. बाकी आपल्या दोन्ही साईडमध्ये काही कंट्रोल आपल्याला मिळत नाहीत. तुम्ही पाहिजे असेल त्याला आपलं तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही नाही काय याला करोल बागमध्ये जाऊन याला बनवू शकता, आपण तसं बनवा नाही पाहिजे. कारण की ते उद्या चालू इन्शुरन्समध्ये काही दिक्कत वगैरे यावं नाही त्यामुळं. आणि जे हेडलाईट लेवल म्हणतात ते आपली याची हेडलाईटचे कंट्रोल आपल्या या साईडला येऊन जातात, इंडिकेटर्स वगैरे. बाकी आपण जर बोललो जे वायपर कंट्रोल ते आपल्या या साईडला येऊन जातात. गाडीमध्ये आपल्याला नॉर्मल मीटर येऊन जातो, डिझेल मीटर वगैरे आपल्याला भेटत नाही. इथं आपल्याला येऊन जाते याची जी डिझेल स्क्रीन आपली फक्त एवढीच आहे, बाकी सगळं आपल्याला ॲनालॉग सिस्टीम वगैरे म्हणता येईल, याचे कंट्रोल आपल्याला इथे येऊन जातात त्या गाडीमध्ये आपल्याला असं बोलता येईल. त्या संगत जर आपण जर बोललो याचं जे स्टेअरिंग वगैरे म्हणता येईल, तर जो स्टेअरिंग वगैरे आहे ते आपल्याला म्हणजे असं वरती खालतीच एवढंच करता येते. म्हणजे टिल्ट टिल्ट टाईप आहे, टेलिस्कोपिक टाईप आपल्याला मिळत नाही. राहिली गोष्ट आपल्या गेअर्सबद्दल आपल्याला 5 स्पीड ट्रान्समिशन होऊन जातो, आणि एससीसी कंट्रोल आपल्याला इथे येऊन जातात. आणि गाडीमध्ये आपल्या स्क्रीनच नाही तर आपण याच्यामध्ये म्हणू शकत नाही की पार्किंग कॅमेरा आहे का नाही आहे, म्हणून तो नाहीच भेटत आपल्याला. बाकी आमरेश वगैरे तुम्हाला पाहिजे असून लावू शकता, इथे मिळत नाही तसं आमरेश. आणि हँडब्रेक वगैरे आपल्याला या साईडला. बाकी आपल्याला गाडीमध्ये फॅब्रिक सीट येऊन जातात. आणि गाडीमध्ये तसं आपण जर बोललो ना, गाडीमध्ये फक्त आपल्याला सेन्सर वगैरे आपलं काम होऊन जाईल, फक्त सेन्सर आहेत गाडीमध्ये. आणि इथं आपल्या खाली येऊन जाते जसं की 12 वॉटचं चार्जिंग वगैरे म्हणतात ते आपल्या इथे येऊन जाते. इथं काही जागा नाही, इथं तुम्ही लावायचा चार्जर तर अफर मार्केट जाऊन चार्जर वगैरे लावू शकता. त्यानंतर आपण जर बोललो गाडीमध्ये आपले स्टँडर्ड 6 एअरबॅग येऊन जातात. पहिले आपल्याला 2 होते, आता आपल्याला 6 एअरबॅग येऊन जातात. म्हणजेच की सेफ्टीमध्ये पण आपल्याला काही कमी वगैरे नाही आहे. सेफ्टीमध्ये आपली गाडी एकदा तशी आपल्याला भेटून जाते. 6 एअरबॅग म्हणल्यावर चांगलं ऑप्शन वगैरे म्हणता येईल. आणि GST 2.0 मध्ये आता हिची जी नवीन प्राइसिंग वगैरे रिव्हील होऊन जाईल तशी तुम्हाला कळवल्या जाईल. सध्या तर हिची आपल्याला याच्यावर सेव्हिंग म्हणता येईल आपल्याला 35-33 हजार जवळपास तुम्ही वाचू शकता. आता जशी रिव्हील होऊन जाईल तशी तुम्हाला सांगितलं जाईल. आता बघूया सेकंड रो मध्ये थोडी सीट मी मागं घेतलेली आहे, तर थोडा स्पेस वगैरे थोडा कमी भेटेल मागं मला, कारण की मी पूर्ण सीट मागं घेतलेली आहे. बाकी तुम्ही बघू शकता मागं आपल्याला AC वगैरे भेटून जातात गाडीमध्ये, ते की चांगलं ऑप्शन आहे. नेक्सॉनकडे जर तुम्ही असाल तर नेक्सॉन म्हणजे तुम्हाला बेसिक मॉडेलकडे आपण जर गेलो ना तर आपल्याला रिअरमध्ये AC वगैरे भेटत नाही. तर तुम्हाला का हायर मॉडेल किंवा मिड मॉडेलकडे जावं लागेल. पण यामध्ये आपल्या LXI मॉडेलमध्येच आपल्याला AC येऊन जातात, आणि खाली चार्जिंग पण लावण्यासाठी जागा पण दिलेली आहे. म्हणजे इनकेस जर तुम्ही बाहेरून काम करत असाल तर बाहेरून काम करून घ्या, किंवा सुझुकीहून करून घ्यायचं तर सुझुकीकडून काम वगैरे करू शकता. त्यानंतर आपण जर बोललो जे गाडीमध्ये आपल्याला LXI मॉडेल आहे, LXI मॉडेलमध्ये पण आपल्याला जे आर्मरेस्ट वगैरे म्हणता येईल ते येऊन जाते, 2 कप होल्डर येऊन जातात, आणि आपल्याला जे तिन्ही हेडरेस्ट वगैरे इथे मिळत नाहीत. तुम्ही पाहिजे असेल तर ॲक्सेसरी संघ लावू शकता, जेणेकरून गाडी अजून चांगली दिसेल. नाहीतर बिना हेडरूमची गाडी आपली थोडी अलग दिसल्या जाईल बाहेरून. आणि हेडरूम वगैरे आपल्याला बेस आर्मरेस्ट वगैरे म्हणता येईल आपल्याला ते बेस मॉडेलमध्येच येऊन जातो. हा आपल्याला दुसऱ्या कंपनीसंग आपण जर कम्पेअर केलं तर आपल्या दुसऱ्या कंपनीमध्ये तसं भेटत नाही आपल्याला.
ते आपल्याला मग हायर मॉडेलकडेच जावं लागेल. आता आपण जर बोललो मागून, सध्या गाडी थोडी भरलेली स्टॉकमध्ये गाडी उभी आहे आपल्या वाशिममध्ये. तर मागच्या साईडनं गाडीचं लुक वगैरे आपल्या या टाईपमध्ये होऊन जातो. गाडीमध्ये आपल्याला मागं रिअर डिफॉगर वायपर वगैरे काही मिळत नाही. फक्त वरी आपला हायलॉन स्टॉपलेम आला, शॉपलेन इंडियन आपल्या तिथे भेटून जातो. आणि या साईडला येऊन जातो आपला जे सुझुकीचा लोगो आहे. खाली येऊन जाते आपली ब्रिजाची बॅचिंग वगैरे 3D मध्ये. आणि जे लाईट्स वगैरे म्हणता येईल ते आपल्या येऊन जातात LED मध्ये, फक्त एवढंच. बाकी इंडिकेटर्स आणि रिव्हर्स लाईट आपल्या नॉर्मल आहे, जे की हॅलोजन सेटअप आहे. गाडीमध्ये आपल्याला येऊन जातं 4 पार्किंग सेन्सर, खाली स्कूटर वगैरे येऊन जातात. डिक्की वगैरे बद्दलचं बोललो आपण, तर या टाईपचे आपले डिक्की होऊन जाते. पासवर्ड वगैरे तुम्ही ते लावू शकता आणि SSD मध्ये भेटून जाईल तुम्हाला ते. टायर्स वगैरे आपले जे शेप टायर म्हणतात ते आपल्या इथे होऊन जाते. तुमची गाडी कुठे फसली तर हे तुम्हाला इथे हुक, हे तुम्ही नाही का समोर लावून नाही का तुमच्या गाडीला असं बाहेर काढू शकता. एक मिनिट. आणि मागचं आपण बोललो हुक लावायची जागा वगैरे, तर मागं आपल्याला हुक लावायचं कामच नाही, ते डायरेक्ट तुम्ही का दोरीच लावू शकता या टाईपमध्ये. इथं समोर आपल्याला जागा दिलेली आहे. नंबर प्लेटवरती आपल्याला नॉर्मल आपली पिवळा लाईट आहे, आपल्याला पांढरा लाईट वगैरे भेटत नाही. थोडी गाडी सध्या भरलेली आहे. त्यानंतर आपण जर बोललो याच्यामध्ये पण बेस मोडमध्ये पण आपल्याला शार्पली इंडियन आहे, असं नाही की बुवा नॉर्मल दंडी टाईप दिलेली आहे का, तसं नाही. आणि 48 लिटर आपल्याचं पेट्रोल टँक दिलेले आहे. बाकी तुम्ही बघू शकता गाडीवर सेकंड रो वगैरे या टाईपची जी होऊन जाते. स्पेस वगैरे गाडीमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे मिळालेला आहे. त्यासंगच आपण जर बोललो ग्राउंड क्लिअरन्स वगैरे, तर ते आपल्याला 158 mm मध्ये आपल्याला भेटून जाते. तुम्ही तिला मॉडिफाय वगैरे केलं, टायर्स वगैरे जर अपडेट केली, तर तसे 200 mm पर्यंत आरामात जाऊ शकते. तर ही होती आपली ब्रिझा LXi 2025 लेटेस्ट मॉडेल. जसं GST 2.0 मध्ये हिची प्राइसिंग पहिले 8,70,000च्या जवळपास होती, मग कमी 33,000च्या जवळपास वाचू शकता. आता याची एक्झॅक्टली प्राइस किती हे ही तुम्हाला 22 तारखेला कळून जाईल, सध्या मी सांगत आहे तुम्हाला. तर हा होता आपला व्हिडिओ वगैरे, कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि यानंतर कोणत्या गाडीचा रिव्ह्यू वगैरे बघायचा आहे ते पण कमेंट करून सांगा. व्हिडिओ तुमच्या सगळं नवीन व्हिडिओत नाही, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल फॉलो करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका.